श्री स्वामी समर्थ. ड्रीमी डायरी विथ श्रावणी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी मी बनवते आहे सगळ्यांच्या आवडती पालक पनीर. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होते. तर तुम्ही कनेक्टेड राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा. आणि ही घरी रेसिपी ट्राय पण करा तुम्ही. खूप इझी आहे, मी तुम्हाला शिकवणार आहे आज. स्टे कनेक्टेड. इकडे आपण आहे ना 2 जुडी पालक घेतलेला आहे आणि इकडे मी टोटल 150 रुपयाचं पनीर घेतलेलं आहे. फ्रेश आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सॉफ्ट आहे बघा, तुटतंय ऍक्च्युली हातामध्ये, एवढं सॉफ्ट आहे ते. हे जे मी आता पीसेस करून घेणार आहे. आणि इथे या टोपामध्ये पाणी उकळायला ठेवलंय मी. त्याच्यामध्ये आपण पालकच्या दोन्ही जुड्या ज्या आहेत ना, दोन्ही जुड्या घेण्याचं कारण आहे कारण का एक जुडीमध्ये पनीर जास्त होणार, त्याच्यामुळे मी 2 जुड्या घेतल्या आणि ते नंतर शिजल्यावरती ती एवढीशीच ग्रेव्ही बनते, थोडीशी बनते. आणि साहित्य याच्यामध्ये 2 ते 3 प्रकार मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे आणि 3 टमाटर ह्या मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करायची आहे. आणि आलं लसूण जी आपली घरगुती असते तीच घ्यायची आहे. आणि मग फोडणीमध्ये आपण पुढे बघूया काय करूया. इथे बघा, या पाण्यामध्ये आपण हा पालक टाकतोय. अजून एक जुडी आहे इथे, ती पण आपण ऍड करूया. बस. अरे ते एवढंच झालं पालक, मगाशी तर कच्चं पडलं होतं ना. हा, मग पालकचं ऍक्च्युली जे लिफी व्हेजिटेबल असतात ना त्याच्यामध्ये 90% वॉटर कंटेन असतो. त्याच्यामुळे नेहमी पालक पनीर बनवताना तुम्ही क्वांटिटी नेहमी डबल घ्यायची आहे, नाहीतर तुमचं पनीरचं प्रमाण जास्त होणार आणि पालकचं ग्रेव्ही एकदम कमी होणार. म्हणूनच पालक पनीर बनवताना नेहमी पालक हा जास्तच घ्यायचा आहे. पनीर ह्याच्यासाठी टाकतो कारण का ते अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी, मेन तर पालक पोटात गेला पाहिजे मुलांच्या, म्हणून आपण पालक पनीर ही रेसिपी बनवतो. तर हे बॉईल झाल्यावरती थंड करून घ्यायचंय, मग त्याची पेस्ट होणार. कांदा बारीक कापायसाठी मोठा कापायचा कारण का आपण हा आता आहे ना मिक्सर मधून वाटून घ्यायचंय, पेस्ट करून घ्यायची आहे कांदा आणि टमाट्याची. तुम्ही विचार करा असेल ही कच्चं कसं काय होणार, तर ती ऍक्च्युली आपण ज्या फोडणीला देणार ना कांदा टमाट्याची पेस्ट, ती जरा थोड्या वेळ आपण त्या तेलामध्ये फ्राय करायचंय, मग त्याचा कच्चापणा निघून जाणार आहे. तिकडे बघू शकता तुम्ही आपलं हे पालक पनीरचं पालक जे आहे ना ते बॉईल झालेलं आहे. कलर बघा असं झालंय ट्रान्सपरंट डार्क ग्रीन. ठीक आहे, हे थोड्या वेळच बॉईल करायचं, नाही तर मग ते पालक मधलं जे विटामिन्स वगैरे ते निघून जाण्याची शक्यता असते. तर हे नितळायला ठेवणार आहे मी. थंड झालं की पेस्ट करणार त्याच भांड्यामध्ये आपल्याला ती पालकची प्युरी बनवून घ्यायची. आता याला काय ग्राइंड करणार आहे? येस, याला ग्राइंड करूया. इकडे कांदा आणि टमाट्याची पेस्ट बघा, बघू शकता तुम्ही कशी झाली आहे. फाईन आहे एकदम, मस्त पैकी. आता पालक थोडा गरम आहे, थोड्या वेळाने करूया त्याची पेस्ट. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. फोडणी देऊन कांदा टमाटा परतून घेऊया. इकडे आपण तेल ओततोय फोडणीसाठी. तीन 3.5 पळी घेतली आहे मी. तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण
मोहरी ऍड करूया, जिरं आणि आलं लसूण पेस्ट. बघा घरगुती बनवून ठेवतो आम्ही अशी. आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट बरी पडते, घाईच्या वेळेस खूप बरी पडते ती, या सकाळी सकाळी टिफिन वगैरे बनवायचा असतो ना तेव्हा. गॅस स्लो करून घ्यायचा आहे. हिंग टाकतो इथे आपण. हे आता बघा फोडणीची तयारी आपण केली होती ती झाली आहे. फोडणी देऊन आलं लसूण मिरची पेस्ट, त्याच्यामध्ये कांदा टमाट्याची प्युरी. तर ही फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे एकदम असं फ्राय करायचंय की तेल वेगळं वेगळं दिसणार तुम्हाला थोड्या वेळाने ते फ्राय झाल्यावरती. मग तो कच्चापणा येणार नाही तुमच्या पालक पनीरच्या टेस्टमध्ये. आणि मिरची पेस्ट वगैरे टाकल्यामुळे लाल तिखट जरा बेताने टाकणार आहे आपण. आणि किचन किंग मसाला ऍड करायचा त्याच्यामध्ये, तो मेन इन्ग्रेडियंट. पेस्ट रेडी आहे आपली पालकची. हे बघा बघू शकता तुम्ही, एकदम मस्त डार्क ग्रीन कलर आलेला आहे. आणि इकडे आपलं कांदा टमाट्याची प्युरी जी आहे आपण टाकली आहे. मसाले अजून मी ऍड नाही केले, तर थोड्या वेळाने ऍड करणार आहे, कारण का अजून ही परतवून घ्यायचं बाकी. अजून मला अजून तेल नाही सुटले आपल्या ग्रेव्हीला. तुम्ही बटर पण ऍड करू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले ऍड करतोय. हळद, लाल तिखट, धने जिरे पूड. चवीनुसार मीठ आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. आता थोडंसंच टाका, मीठ जास्त होतं कामा नये पदार्थामध्ये, कमी झालं तर चालतं. तर हे थोडस आपण परतवून घेऊया, कारण आत्ताच मसाले टाकलेत म्हणून. किचन किंग मसाला म्हणजेच गरम मसाला असतो, तो मी आता थोडंसं टेस्ट साठी ऍड करते, जास्त नाही, बस जस्ट एक पंच देण्यासाठी पदार्थाला. हा, गरम मसाला. ह्याला गोडा मसाला असतो, त्यालाच गोडा मसाला बोलतात. येस, परफेक्ट झालेलं आपलं. आता आपण ह्याच्यामध्ये आता पालकचं प्युरी ऍड करूया. इकडे आपण पालकची ग्रेव्ही बघा, तुम्ही बघू शकता मिक्स झाली आहे. या जे आपण मिश्रण फोडणीला दिलं होतं ते एकजीव करून घ्यायचंय. ग्रेव्ही बघा, त्याचा कलर बघा,
ढाबा स्टाईल झटपट एकदम सोपी रेसिपी आहे. तुमच्याकडे इंग्रेडियंट्स घरी अवेलेबल असणार ना 15 ते 20 मिनिटात बनते ही. कधी पाहुण्यांनी फोन केला आम्ही येतोय, झटपट पालक पनीर बनवा, फुलके बनवा, काम 25. आता हे जरा ऑलरेडी पालक आपलं आपण बॉईल करून घेतलेलं आहे बरोबर. प्युरी जी आपण बनवली होती कांदा टमाटा प्लस ते अद्रक लसूण आणि फोडणी ते पण आपण मस्तपैकी परतवून घेतलं तेलावरती. सो जास्त काय आपल्याला मिक्स नाही करायचंय. आता पालक मध्ये प्युरी मिक्स झाली, मसाले टाकले, पनीर ऍड करा, एक मस्त 5 मिनिटाची वाफ घ्या, झालं पालक पनीर रेडी. पनीर किती फ्रेश आहे. हे आपण आहे ना डेअरी मधून आणायचं. पॅकेटवाला जे डीमार्ट मध्ये भेटतं ना पनीर ते कधीच नाही घ्यायचं आपण. त्याचं आहे ना ऍक्च्युली कधीचं पॅकेट असतं. डेअरी मध्ये जावा, मस्तपैकी ते लोक दररोज पनीर बनवतात. ते लोक दररोज. आपली पालक पनीरची रेसिपी डन झालेली आहे. आता तुम्ही विचार करा असं आता या टायमाला कांदे पोहे का खाते. आमचा कांदे पोहे हा आमचा फेवरेट पदार्थ आहे. महाराष्ट्रीयन लोकांसाठी कांदे पोहे मी तर कधी पण खाऊ शकते कांदे पोहे. आणि मी खूप छान कांदे पोहे बनवते बाय द वे. आणि कांदे पोहे आणि लिंबू कांदे पोह्यामध्ये असलंच पाहिजे. नेक्स्ट टाइम मी नक्की शेअर करेन माझी कांदे पोह्याची रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, भरपूर जणांबरोबर शेअर करा आणि घरात नक्की ही कृती तुम्ही करून बघा. खूप सोपी पद्धत आहे पालक पनीरची. बघू शकता तुम्ही. आता हे बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि गुड नाईट.